कम्फर्ट पार्टी. सो हे दोस्तो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. माझ्याकडून तुम्हा सर्वांना हॅप्पी न्यू इयर. यावर्षी लाईफमध्ये तुम्ही धमाल करा. सो आज आहेत माझे 3 मित्र. मी तर न्यू इयरला कुठं गेलो नाही आणि पार्टी केलो नाही. आणि माझे मित्र खूप दिवसापासून म्हणत आहेत की तुझ्या रूमवर येऊ पार्टी करू. तर ते आणत आहेत चिकन. 3 मित्र आहेत, नयन, प्रतीक आणि प्रणय. आमची मैत्री फार पुराणी आहे, 4 वर्ष आम्ही एकाच रूममध्ये होतो. आणि जो प्रणय आहे तो आमच्या तिघांच्या ज्युनियर आहे. बहुत कामाचा माणूस आहे तो. त्याला कोणतेही काम सांगा ऐकतो की त्याला. तर हॉस्टेलमध्ये आम्ही खूप धमाल केली, खूप मजा केली. रात्रभर जागणे, एकमेकांशी बोलणे, भांडणे आणि पुन्हा सायंकाळ झाली की सोबतच जेवणे, हे सर्व आमचे चालूच राहत होते. आणि हॉस्टेलची गोष्ट म्हणजे एक अलगच गोष्ट आहे, फार मजा यायची. तर आज भेटणार आहे चिकन खायला. मी पाहत आहोत त्यांची वाट, ते कधी कधी येतात, कारण की मी काही केलोच नाही अजूनपर्यंत. ते आले तेव्हा ते करतील, मी पण त्यांना करू लागेल. मस्त मी बसला होतो आणि यांचे झालं पदार्पण आणि यांचे चकलेस पण चालू. ज्याच्या हातामध्ये आहे सांबार तो आहे प्रणय, ज्याच्या हातामध्ये आहे चिकन तो आहे प्रतीक, आणि ज्याच्या हातामध्ये आहे मोज मस्ती त्याचा आपला नाही आहे. हा बहुत बढ़िया काम केलास, आय लाईक इट. तर यांनी मला हॅपी न्यू इयरचे गिफ्ट दिले. प्लेट्स जमते ना, जमते ना. आणि हा एक गाडी बनते, काढून ठेवून दे, म्हणजे काढून म्हणजे ठेवून दे त्या प्लेटामध्ये ठेवून दे. एक प्लेट काढ घेतला. यांनी आणली पोळ्या. हा चिकन घे ना. चला तर आता चालू करूया चिकन बनवण्याचा प्रोग्राम. मी तर झोपतो थोडा वेळ. तर आता हे लागलेत आपल्या कामावर. यांनी घेतली अद्रक आणि लसण. ते आता शिलत आहेत. आपला प्रणय गेला आहे बाहेर चिकन धुवायला. बिचारा, यांच्या गप्पा गोष्टी कधी संपत नाही आणि यांच्या गप्पा गोष्टी तुम्हाला ऐकू पण शकत नाही. बहुत भयानक बोलतात भाई साहेब हे लोक. चला जाऊ द्या, रडा नको, ऐकून घ्या थोडासा. 1 किलो करते चिकन. मोठे पीस तवेली कुठे आहे यार? तो सरदार ठीक आहे का बे? चांगला देते. आम्ही रूमवर अजून तिथून घेतो चिकन. चांगला देत असं, पण म्हणजे असं पाहून कमी वाटून राहिलं. आमच्या पण्या काही खाली राहू शकत नाही, तर म्हटलं पण्या घे तू आता हे कांदे काटून घे. तर पण्या हो भाऊ ठीक आहे. प्रणय कोणत्या कामाले नाही म्हणतच नाही, नेहमी तयार. पूर्ण डाऊन टू अर्थ बंद आहे आमचा प्रणय. भाई साहेब रेकॉर्ड करता करता मोबाईलच पडला. फक्त हा अंडा नाही फुटला तर बरं झाला. गाणे उन्हे लाव रे पण्या. हे बघा पुरा इम्रान हाशमीचा फॅन. नयन म्हणजे बहुत रोमॅन्टिक माणूस आहे. त्याला असे गाणे ऐकू आले की त्याच्या अंदरचा रोमांस जागा होतो. तेव्हापर्यंत मी यांना देतो मसाले. यांचे हे सर्व झाले की डायरेक्ट आपण मसाला पिसूया. अजून राहतो म्हणते नाही यार. हा नाही राहिला तरी खाना आवडून मला बनवताना मी का करू नाही. ते लग्न त्यासाठीच करायचे, बायको बनवायला एकटा राह नसला आणि किंवा मला तरी यांच्या थोडा खतरनाक बनवतो. मी 2 दिवस झाले बनवणं सोडलं भाऊ. तुम्हालाच बनवायची आहे. चला झोपतो मी. काय तर पाहूया काय भांडे घासायला सीधा असंही जमते, काय विषय नाही. प्रणय होता कांदे काटत, नयन आणि प्रतीक होते लसण शिलत आणि मी होते त्यांच्यासोबत बोलत. पाण्यात टाकून यार रडले पाहिजे.
जाणे तसंच आहे. कधीपर्यंत दुसऱ्या रडवा बिचारा प्रणय कांदे काढता काढता रडून गेला. असं वाटत आहे 2 घंटे झाले की काय, हे लसणशीलतच आहे. तेव्हापर्यंत म्हटलं यांच्यासोबत बोलून काही फायदा आहे नाही, मी अद्रक शिलून टाकतो, नाहीतर अर्धी रात झाल्याशिवाय राहणार नाही. अजून का काढायचं संभार द्या पिसूनच बोलता मी अर्धे काम मीच करत आहो. मसाला बनवण्यासाठी आवश्यक वस्तू काटून घेतले. कांदा, लसूण, अद्रक आणि सांबार. तेव्हापर्यंत प्रणय करत आहे चिकनला मॅरिनेट. लगेच इकडं अद्रक लसूण झालेलं पिसून त्याच्यानंतर कांद्याला फ्राय करतो आहे आणि कांद्याच्या पेस्ट तयार करण्यात येणार आहे. ते सर्व झाल्यानंतर मग भाजी बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. आणि हे बघा आपले मित्र इथं मस्त बसलेले आहेत. प्रणय आला जोशमध्ये आणि लागला कामाला. जोराशोरात काम करतो. सर्व मसाले मिक्सरमध्ये पिसून झाले. त्याच्यानंतर चालू केली भाजी बनवणं. भाजी बनवण्याचं काम करतो तो म्हणजे नयन. आधीपासूनच हॉस्टेलमध्ये काही पण चालवायचं राहिलं तर आधी नयनला कॉल करायचो, कुठं आहेस, ये जल्दी, हे करायचे ते करायचं आहे. मग तो सांगत होता हे सामान आणून ठेवा, मी येतो मग बनवून दे. हे आधीपासूनच चालत आहे. पुरा टाकू का ठेवू अर्धा टाकू तेव्हा टाकून दे. अरे बाबा तेच बिघडला म्हणून माझ्या नाही. ठीक आहे ते बघा There lies the lion in the dark, full from all that he's eaten. Are content on feeding more. हा खरी काम करत आहे. हा ते सारखी केलं का नाही केलं पंखाच्या हा इकडे तर मारला असतो जाऊ बाजारात पडली वगैरे भाई साहब, तो आप दे सकते हैं ये लड़की, मतलब ये लड़का. ओ माय गॉड, भाई भाई भाई, नाईस 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 नाईस, एक नंबर. जो मुलगा घरी काम नाही करे तो इथे येऊन काम करते. आमच्या पनू काम करतो का? सही आहे. कसं आहे आपलं काम जर कोणी दुसरं करत असेल तर आपल्याला आनंद होतो. आणि प्रणयला असं पाहून मला खरंच आनंद होत छान आहे. यार, चार घासतो गुण बी आणून घे. भाजीमध्ये सर्व मसाले सर्व काही झालं घालून आता फक्त वाट आहे चिकन शिजण्याची. आता थोडा वेळ चिकनला झाकून ठेवणार. प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आमची भाजी झालेली आहे. आता बनवत आहोत भात.
भात शिजत आहे आणि हे मुलं झाले कावरे बावरे. भूक लागली, त्यांना लागलेली आहे भूक. सर्वजण म्हणतात भूक लागली. इकडं भात शिजतच आहे. आता आम्ही तेव्हापर्यंत पोळ्या खाणं करतो चालू. मला तर वाटतं प्रतीकला जरा जास्तच भूक लागली आहे. मग टेस्ट कसा आहे? एक नंबर बढिया. जेवण झाल्यानंतर आम्ही बोलत बसलो होतो, त्याच्यामुळे उशीर झाला आणि आता हे निघाले आपल्या घरी जायला. तर आता रात्रीचे 11:30 वाजले आहेत. मी त्यांना गेटपर्यंत सोडून गेलो. थोडीशी थंडी आहे आणि ते बिचारे निघून गेले. तर अशा प्रकारे हा होता छोटासा ब्लॉग. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. विशेष बातमी करतो साईड. तुला कारण नाही बनवत सही थँक्यू. एवढा बुरा दिसतो तू स्वतःले विसरून जातो का बीच होका म्हणून. ज्या पोरी गाणे हे देतील ना पाठवून द्यायला का मला नंबर कमेंट टाकून द्या कुठे होते. तुमचा पसंत आला तर घ्या आवाज.